पहा बऱ्याचदा काय होतं, दोन्ही बाजू हा एकाच बाजूच्या म्हणजे एकाच साईडच्या तयार होतात. असं होऊ नये म्हणून काय करायचं, हे पहा एक बाजू म्हणजे एक अस्तर उचलायचं, खाली मांडायचं आणि त्याच्यावरती हे 3 पार्ट मांडायचे, म्हणजे 2 बाही आणि 1 अस्तर. आणि मांडल्यानंतर काय करायचं, वरचं अस्तर आणि वरची बाही शिवायची आणि खालचं अस्तर आणि खालची बाही शिवायची. तर अशा प्रकारे शिवल्यानंतर काय होणार, तुमच्या बाही ह्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होणार. म्हणजे काय होणार, एका बाहीचा मुंडा हा उजव्या बाजूला आणि दुसऱ्या बाहीचा मुंडा हा डाव्या बाजूला येणार. तर दोन्ही बाजूच्या दोन्ही बाह्या अशा प्रकारे तयार होणार. फक्त काय करायचं, एक अस्तर आहे ते उचलायचं आणि खाली मांडायचं आणि खालचं अस्तर हे खालच्या बाहीला शिवायचं आणि वरचं अस्तर हे वरच्या बाहीला शिवायचं. तर तुम्ही काय म्हणसाल की कोणतं उचलायचं, तर कोणतंही एक उचलू शकता पहा तुम्ही, म्हणजे उलटं सवचं पाहून. तर अशा प्रकारे बाही तुम्ही बनवली तर बाही ही वेगवेगळ्या मुंड्याची पहा तयार झाली, एकमेकाच्या विरुद्ध मांडल्यानंतर. पहा खूप सोपी पद्धत आहे पहा ही, बाहीवरती अस्त्र उचलून मांडायचं आणि बाही तयार करायची.